नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। सुजय विखेंचा छंद पक्षानं छंद न पुरवल्यास पालकांना पुरवला पाहिजे। संगमनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ सुजय विखेंना उभं करा। बाळासाहेब थोरात यांचा सुजय विखेंच्या उमेदवारीवरून टोला। आमच्या मुलाच्या छंदाबाबत थोरातांनी सांगण्याची गरज नाही। बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंवर टीका केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिल्लोडमध्ये जोरदार स्वागत। थोड्याच वेळात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार। मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। सिल्लोड दौऱ्यावर असताना शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शो वेळी काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। शिंदेंच्या रोड शो दरम्यान सत्तार विरोधकांकडून दाखवण्यात आले होते काळे झेंडे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप। कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी। लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान। लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय। नवी मुंबईतील एका सीएकडून हायकोर्टात याचिका दाखल। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास कमी प्रतिसाद। लातूर महापालिकेकडून अनेक प्रभागातील सुविधा केंद्र बंद। योजनेसाठी अर्ज करण्याचं मनपाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील आदर्श सोसायटी आणि बँक घोटाळ्याचे शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पैसे परत मिळवण्यासाठी विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा। शरद पवारांचा पुन्हा अजित पवारांना धक्का। प्रवीण माने उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती राहिलेल्या मानेंचा उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। वाढदिवसाच्या दिवशी विधानभवनाची प्रतिकृती असलेला केक कापत दिलं। विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा। लोकप्रतिनिधींना आम्ही देखील निवडणुकीत पाडू शकतो। ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचं मोठं वक्तव्य। खासदार अनिल बोंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्जवर बोंडेंचा हिंदू शेर असा उल्लेख। अमरावती शहरात बॅनरबाजी। कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाड दुर्घटना स्थळाला भेट। एनडीआरएफच्या जवानांकडून घेतली मदत कार्याची माहिती। मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवासह मुश्रीफांकडून दर्शन। मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय। मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज। राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा। संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। महावितरणच्या समस्यांबाबत आमदार नितेश राणेंनी कणकवलीत अधिकारी आणि सरपंचांची बोलावली बैठक। या बैठकीत महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त। समस्या तात्काळ निवारणाच्या राणेंच्या सूचना। पुण्याच्या भोर तालुक्यात 15 दिवसांपासून पावसाची संततधार। नीरा देवघर धरणात 94% भरलं, तर धरणातून 3403 क्युसेकने नीरा नदीपात्रात विसर्ग। वाशिम शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्घाटन केलेलं टेम्पल गार्डन अजूनही बंद अवस्थेत। टेम्पल गार्डन बरोबरच मोनोरेलचीही प्रचंड दुरावस्था। बाग आणि मोनोरेलसाठी 6,34,00,000 करण्यात आला होता खर्च। वाशिमच्या मानोऱ्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला गळती। 6 महिन्यांआधीच बांधण्यात आली होती इमारत। इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण। जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात दरड कोसळली। दरड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद। आंबे, हातवीज आणि पिंपरवाडी गावांचा संपर्क तुटला। खालापूर तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या प्राथमिक सुविधांपासून वंचित। 2 गावांमध्ये रस्ताच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यातून काढावा लागतोय मार्ग। दोरीच्या सहाय्याने रहिवाशांचा प्रवास। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी चिसोली मार्गावरील पर्यायी रस्ता पुन्हा वाहून गेला। यावर्षी सलग दुसऱ्यांदा रस्ता वाहून गेल्यानं शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी आणि ये जा करणाऱ्या सर्वसामान्यांना फटका। पुण्याच्या मावळमधील पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। एकूण 5000 क्युसेकने विसर्ग। पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले। धरणातून एकूण 60,718 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो। 15 ते 20 दिवसांच्या संततधार पावसाने धरण तुडुंब।
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले 30 सेंटीमीटरने. नदीपात्रात 3257 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अमरावती शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीच्या आंतरमशागतीची कामं खोळंबली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम. 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी. जुलै महिना संपला तरी जळगाव जिल्ह्यातील 31 गावांना 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा. मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी समस्या कायम. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील गोठणगाव तलावाजवळ रस्ता खचल्याने मार्गावरील वाहतूक बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं उपविभागीय अधिकाऱ्यांचं आवाहन. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. कर्नाटकच्या लिंगनमकी धरणाचे महाकाय रूप. दमदार पावसामुळे धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने पेसाळणाऱ्या धबधब्याचे आकर्षक दृश्य. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरड बाजूला काढण्यात यश. लोणावळ्याजवळील मंकी हिलच्या बाजूला बॅटरी हिल जवळ घडली घटना. अंगणवाडी सेविकांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. मानधन वाढ व शासकीय दर्जा देण्याची मागणी. जळगावच्या ऐनपूर येथे फैजपूर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. ऐनपूर गावात दारूबंदी करण्याची महिलांची मागणी. लालबाग परळमध्ये फेरीवाला विक्रेता संघाकडून उपोषण. महिन्याभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्याने मराठी फेरीवाले आक्रमक. साताऱ्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी भागात रस्त्याची चाळण. ठाकरे गटाचं रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन. चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी. राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी बेमुदत संपावर. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विरोधात संप. हत्या करणाऱ्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा बुलढाण्यातील शेगाव बार असोसिएशनचा निर्णय. आरोपींचं वकीलपत्र कोणीही दाखल करणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मराठीतून भरले जाणारे अर्ज बाद होणार नाही. बुलढाण्याच्या महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. खासदार अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ काँग्रेसची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत निदर्शनं. शिवानी वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन. वर्ध्यात अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा येथे ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा. नवी मुंबईच्या उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी मोर्चाचं आयोजन. जळगावात नामदेव महाराजांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक. महिलांकडून डीजेच्या तालावर फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा. सौदी अरेबियात झालेल्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश भैयाने पटकावलं सुवर्णपदक. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 90 देशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जळगावमधील मंगळग्रह मंदिर आणि मुक्ताई मंदिराचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची विश्वासांसह भाविकांकडून मागणी. अमळनेरमध्ये स्वयंभू मूर्ती असलेलं जगातलं एकमेव मंगळग्रह मंदिर. पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन. रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतर 90 महसुली कागदपत्र देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा. वर्धा सोशल फोरमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांच्या विद्यार्थ्यांवर हल्ला. विद्यार्थ्याची 10 फूट उंचीवरून उडी. विद्यार्थी गंभीर जखमी. 6 महिन्यांच्या बाळाने गिळलेली श्वासनलिकेत अडकलेली काळाची डबी अलगद काढण्यात यश. चंद्रपूरच्या डॉक्टर मनीष मुंद्रा यांची किमया. बाळाचा श्वास सुरू राहिल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. नागपूरच्या कळमन्यातील बेला नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला स्वतःचा जीव धोक्यात घालून मंडळ अधिकाऱ्याने वाचवलं. मंडळ अधिकारी नौदलातील माजी सैनिक. धाराशिवच्या पाडोळी गावात विद्यार्थ्याच्या पोषण आहारात आढळला मृत बेडूक. प्रीमिक्स आहारात पाकिटात बेडूक आढळल्याने खळबळ. पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण. 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह. जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 रोगांचे रुग्ण वाढले.
चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची दयनीय अवस्था. डेंग्यू रुग्ण झालेले निवासी डॉक्टर्स आणि त्यांचे वसतिगृह वाऱ्यावर. अधिष्ठाता कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. लातूरमध्ये पशुवैद्यकांचे आंदोलन. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी रद्द करण्याची मागणी. येवल्यात शिवसैनिकांकडून यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. शिवसैनिकांकडून नायब तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. भाईंदरच्या उत्तन परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परिसरात साचलेल्या पाण्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. आरोग्याचाही धोका वाढला. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात ज्वलनशील पदार्थामुळे शिवपिंडीवरच उडाला भडका. भडका उडाल्याने 2 ते 3 भाविक भाजले. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरात मोकाट गुरांचं बस्तान. अपघात होण्याची शक्यता. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. कास रस्त्यावर गणेश खिंडीजवळ 500 फूट खोल दरीत गाडी गेल्याने भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. अपघात झालेल्या युवकांचा यवतेश्वर घाटामध्ये मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल.